आपली संकट दूर होतील, संसारातून तरुण जाता येतील आणि आपल्या कोटी कुळांचा उद्धार होईल. आपण आनंदाचे सम्राट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी गरज आहे ती नामचिंतनाची. म्हणून या अधिक मासाच्या पर्वावरती छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो. जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत अखंडपणे भगवंताचं चिंतन करा. ही छोटीशी अपेक्षा या चिंतन सेवेतून करतोय आणि थांबतोय. खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे सर्व महिला भजनी मंडळाला की आपण अथक प्रयत्नातून गावकरी मंडळीच्या सहकार्यातून अधिक मासाच्या या पवित्र पावन पर्वावरती भगवंताच्या नामचिंतनाचं आयोजन केलेलं आहे की सर्वांकडून नामचिंतन झालं पाहिजे. प्रत्येकाच्या कानावरती हा आवाज गेला पाहिजे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय झाला पाहिजे. या विचारातून या महिला भजनी मंडळी भगवंताच्या नामचिंतनाचं आयोजन केलं. मला सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. खूप खूप धन्यवाद देतो आहे. ते प्रार्थना करतो की अखंडपणे आपण देवाचं चिंतन कराल, देव देश आणि धर्माचा विचार करून जीवनाची वाटचाल कराल. ते स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, मला काही घेणे देणं नाही. पण माझे एकच विचार आहे, देव देश आणि धर्म या तिघ गोष्टींचा विचार प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे, लहानापासून वृद्धांपर्यंत. आणि तो अबाधितपणे आपण कराल ही अपेक्षा करतो आणि थांबतोय. जाता जाता सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. कशाचं? दिंडी सोहळ्याचं बरं का. त्या येणाऱ्या 8 जुलै पासून ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई च्या नावानं कृपा प्रसादी दिंडी आहे खानदेश. तर अनेकांच्या सहकार्यातून ही दिंडी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असते. ते जळगाव जिल्ह्यातले असेल, चोपडा तालुका असेल किंवा आपला धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्ह्यातले अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी होतात. विशेषतः सर्वात जास्त सहकार्य असतं आमचे पाडसिंगांना आज आले नंदुरबार. आम्हाला उद्या पंढरपूर जायचंय. जाण्यात बघत बघत आमचे ज्ञानेश्वर अप्पा, पांडुदादा आहेत, आमचे विश्राम अप्पा. खरं तर अप्पांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला आहे आणि अप्पांच्या सहकार्यातून महाराज दिंडी उभी राहिलेली आहे. अनेकांचं सहकार्य भेटलं, सहकार्य भेटत राहिलं, दिंडी उभं राहत गेले. अनेक जण दिंडीमध्ये सहभागी होत गेलेले आहेत. गेल्या वर्षी अपेक्षेच्या बाहेर लोक आले होते. मला 8 तंबू हरिदादा पुण्यात जाऊन आणावं लागेल, 70-80 रुपये ऐन टायमाला. पण हे सर्व मंडळी आणि ओळखीमुळे सर्व कामं झाली. या सर्व मंडळी, दिंडीतल्या सर्व मंडळींनी ती कामं करून घेतली. पुण्यात जाऊन तंबू आणले, कोणाची अव्यवस्था होऊ नये म्हणून मला बरं का. आज 70 ते 80 हजाराचं गेल्या वर्षी ऐन वेळेस, म्हणजे उद्या निघायचे, संध्याकाळी पुण्यातून तंबू घेऊन आलो बरं पावसामध्ये. ते 300, 350, 400 लोक गेल्या वर्षी होते. पण कोणाची गैरसोय सोय नाही बरं का. तुम्ही कोणाचं नाही हा विचार करा. हे माझी स्तुती करत नाहीत, पण नियोजन करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आमच्या मावशी येतात, आमचे नातपाय दादा आहेत, प्रताप दादा असतील, आमचे जंगले काका आहेत, त्यांना तो वेळच लागतो. आमचे जंगले काकाला दिंडी आली की तयार, पुढे जात नाही, पण दिंडी आली की जंगले काका तयार. तर आपण सर्वजणांना विनंती आहे, एक तरी वारी पालखी सोहळ्यामध्ये करा. आपण कितीही पर्यटन केलं, ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा असा आहे महाराज, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. जीवन जगायचं तर आचार्य आत्रे म्हणायचे, माणुसकीची शिकवण देणारी वारी आहे महाराज. म्हणून वारीची वाटचाल असली पाहिजे. अहो कोणाला निमंत्रण नसतं महाराज, पण ज्ञानोबारायांच्या नंतर पालखी सोहळ्यामध्ये 4 लाख भाविक चालतात. तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये 4 लाख भाविक चालतात महाराज. कोणाला घरपोच निमंत्रण नसतं, पण वारी आली की माणसाला वेध लागतात ते पंढरीचे महाराज. म्हणून माझी प्रार्थना, किती पर्यटन करा पण एक वारी तरी ज्ञानोबारायांच्या सोबत करा. हक्काची दिंडी आहे, घरची दिंडी आहे. ज्याला जेवढं शक्य असेल त्यांनी आपल्या बाप्पाशी संपर्क करायचा आहे. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करतो आहे. आपण अवश्य या वर्षी, पुढच्या वर्षी जसं जमेल, वेळ निघत ते संसारामध्ये काढावा लागतोय. आपण सर्वजण एकदा तरी जीवनाची वाटचाल वारीच्या दिशेने करणार ही इच्छा करतोय आणि सर्वांना जाहीर निमंत्रण देतोय. मला विठ्ठल जय जय.